महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल, वस्त्रोद्योग, गृहनिर्माण तथा अकोला व बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री सुबोध सावजी यांचा 80वा वाढदिवस व अभिष्टचिंतन सप्ताह नुकताच 3 जानेवारी पासून येत्या 8 जानेवारी दरम्यान राबविण्यात येत आहे। या निमित्ताने या सप्ताहात मशहूर कव्वाल मुस्तफा अजीज, नाच, भीमगीते, कडुबाई खरात, कीर्तनकार पुरुषोत्तम पाटील महाराज तर हरिभक्त परायण इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन इत्यादी भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे। माजी मंत्री सुबोध सावजी हे सलग 3 वेळा आमदार पदाची निवडणूक जिंकले आहेत। त्यांचे इतरांशी राजकीय मतभेद जरी असतील परंतु मात्र कोणाशीही वैयक्तिक मतभेद दिसून येत नाहीत। त्यामुळेच त्यांचे कट्टर राजकीय वैर असलेले विरोधक विद्यमान केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रतापराव जाधव व सुबोध सावजी हे एकाच कार्यक्रमात एकाच ठिकाणी एकमेकांच्या बाजूला स्टेजवर आल्याने स्पष्ट दिसून आले आहे। यावेळी सुबोध सावजी यांच्या वाढदिवसानिमित्ताने केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी त्यांना शुभेच्छा देत अभिष्टचिंतन केले। या कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने लोकांची उपस्थिती लाभली। यावरून आजही सुबोध सावजी यांच्या समाजकार्याची जाण ठेवत जनसामान्यात त्यांच्याप्रती लोकप्रियता दिसून आली आहे। MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार, बुलढाणा। राजकीय जीवनात त्यांचा काही माझा धुरा त्यांची माझी काही भावबंदी नाही। त्यांचा माझे काय घराच्या घराला भीतीला भेटले की माझं नालीचं पाणी त्याच्या नालीचं त्यांचं पाणी आमचा जो विरोध होता तो राजकारण आमचा जो विरोध होता आणि राजकारणामध्ये ते त्यांच्या पक्षाची ध्येय धोरणं घेऊन त्यांच्या विचारानं चालत आले। मी माझ्या पक्षाची ध्येय धोरणं माझा विचार घेऊन मी माझं मार्गक्रमण करत आलो। आमची पक्षाची विचार भिन्नता वेगवेगळी असल्यामुळे अनेकदा आमचे संघर्ष झाले, पण ते संघर्ष आमचे काय असे वैयक्तिक स्वरूपाचे त्या ठिकाणी नक्की नव्हते। पुढे आमचे राजकीय संघर्ष नक्की होतील आणि मला वाटतं तुम्ही राजकीय जीवनामध्ये सक्रिय राहिलात। काय झालेलं तुम्ही या 2 वर्षात मी पाहिलं लोकसभेला भी तुम्ही पाहिजे तसे सक्रिय नाही झाले, नाही तर मी एका मतदारसंघात तरी किमान माझा लीड वाढला असता। पण असो, निश्चित आज एक चांगला दिवस आहे। त्यांना मी अभिष्ट चिंतनाच्या माझ्या परिवाराच्या वतीनं माझ्या संपूर्ण शिवसेना पक्षाच्या वतीनं त्यांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो की त्यांचं आयुष्य असंच पुढच्या काळामध्ये सुद्धा निरोगी त्या ठिकाणी राहो, चांगलं आयुष्य त्यांना मिळो आणि त्यांच्या ज्या काही संकल्पना त्यांनी या ठिकाणी व्यक्त केल्या भाऊ त्या ठिकाणी त्या पूर्णत्वास जाण्यासाठी सुद्धा आई जगदंबा त्यांना शक्ति दो अशी आई जगदंबेचरणी प्रार्थना करतो। आज का ये जो प्रोग्राम है वो ऐतिहासिक प्रोग्राम हमारे पूजनीय पिताजी सुबोध सावजी के 80वें जन्मदिन के अवसर पर मनाया गया है। ये प्रोग्राम उनके लिए जीवन का एक बहुत महत्वपूर्ण क्षण है, क्योंकि उनके ऊपर प्यार करने वाली जो महाराष्ट्र की तमाम जनता है, खास करके डोनगांव, मेहकर, लोनार भाग जो है, जो उनका कार्यक्षेत्र रहा है, उसमें रहने वाले लोगों ने उनको जो 50 साल से उनके जीवन में सहयोग दिया, उस सहयोग की वजह से आज वो 80 साल तक भी तंदुरुस्त है और उन लोगों के लिए हमेशा काम करने की जो मन में चाह है वही उनके स्वास्थ्य का असली राज है। उन्होंने पूरा जीवन अपना जो है वो लोगों के लिए समर्पित किया हुआ है। ना उन्होंने कभी ज़िंदगी में किसी से बैर किया, मतभेद जरूर रहे, वही उसी की वजह से आज आप अगर देखोगे तो इस मंच पर उनके जो राजकीय कट्टर विरोधक प्रतापराव जी जाधव बोलो, संजय रायमूलकर जी बोलो, वो सब यहाँ पे आज उनके इस प्रोग्राम में उपस्थित थे और ये इतनी भारी तादाद में जो लोग यहाँ पे आए, उसी से हम आज और ज़्यादा इस क्षेत्र के लोगों से ऋणी हो गए।